टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। आज दिल्ली तसे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी ही नवीनच आहे। तशी दिल्ली तर नवीनच आहे, पण लोकसभेची निवडणूकसुद्धा एक अविस्मरणीय निवडणूक झाली। कारण माझा राजकीय जीवन प्रवास पाहिला तर एकदम खडतर आणि सर्वसामान्य कुटुंबातला, कुठला राजकीय वारसा नसताना ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच ते खासदार या पदापर्यंत पोहोचण्याचा बहुमान मला माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिला। नेते मंडळीने माझा विश्वास टाकला, तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवला आणि आज दिल्लीमध्ये आल्यानंतर एक वेगळं पण पाहायला मिळालं। कारण कधी आपण स्वप्नात न पाहिलेली दिल्ली आज आपल्याला प्रत्यक्षरित्या संसदेत जाण्याचा बहुमान मिळणार आहे। हा आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी एक भाग्याचा दिवस आहे। तुम्ही निवडून आला त्याच्यानंतर तुमचे जे समोरचे विरोधक होते त्यांनी शुभेच्छा दिल्या का? नाही, राजकारणात मला अजून तर काही शुभेच्छा नाही आल्या, पण त्यांच्या शुभेच्छा जरी आल्या नाही पण त्या शुभेच्छा ग्राह्य धरून आपण पुढे काम करायचं। तुमच्यासमोर काय प्रश्न आहेत? आता लोकसभेचा 24 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं। माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर बहुतांशी भौगोलिक परिस्थिती एक ग्रामीण टच मतदारसंघ आहे आणि सध्या मला निवडणुकीमध्ये एक प्रामुख्याने काही प्रश्न माझ्यासमोर आले, ते म्हणजे कांद्याची निर्यात बंदी आणि दुधाची दरवाढ। हे प्रश्न आता ज्वलंत प्रश्न आहे। बाकी काही पाण्याचे प्रश्न आहे, काही शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी, काही औद्योगिकरणाचे प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न आपण सोडवणार येणाऱ्या कालखंडामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। पण त्याचबरोबरीने आत्ता सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुधाचे दरवाढ आणि कांद्याची निर्यात बंदी। नाही, गुजरातला कांद्याचे दर मिळतात पण महाराष्ट्राला मिळत नाही, काय वाटतं याच्यावरती प्रश्न उत्तर निघून मिळेल का? आता ते तर मुद्दे मांडावं लागणार आहेत ना आम्हाला शेवट। ते काल निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं राज्यांसाठी, 8,000 कोटी फक्त दिलेले आहेत महाराष्ट्राला, उत्तर प्रदेश बिहारला 15 ते 20,000 कोटी दिलेले आहेत। दुजाभाव दिसतोय तर दुजाभाव आहे, पण आता पाहू अजून, मी तर संसदेतच नाही गेलो अजून, आता तिथे गेल्याशिवाय आता कसं बोलणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अजूनही जाहीर नाहीत, उद्याची शेवटची तारीख आहे। सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत आहे, पार्थ पवारांचं आहे, परत घरातलाच उमेदवार दिला जातोय असं अजित पवारांसमोर कुटुंब की पक्ष असा सवाल उपस्थित झाला। शेवट दादा एका पक्षाचे नेते आहेत, ते त्यांचा निर्णय घेतील। ते माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी इतक्या मोठ्या राजकीय लेवलवर भाष्य न केलेलं बरं। लंके साहेब नेहमी अजितदादाबद्दल बोलताना सांभाळून बोलतात, बाकीच्यांना अंगावर घेतात, असं का? नाही, मी कोणालाच अंगावर घेत नाही आणि शेवट मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे। पुढल्याची रेष आहे ना पुसण्यापेक्षा ना आपली रेष वाढवायची, त्यामुळं या भानगडीत कशाला पडायचं, आपण गरीब माणसं आहेत आपण। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणाले होते की निवडणुकीच्या दरम्यान एक चर्चा झाली होती की संसदेत मराठी आणि इंग्रजीचा वाद सुरू झाला होता, का दिल्लीत आला तुम्ही काय इंग्रजीचं दडे बिडे कसं लावायचं काय ठरलंय? नाही, दडे लावायची गरज नाही। मी तर बऱ्याच वेळा सांगतो, माणूस काय त्याच्या आईच्या पोटातून शिकून येतो का? पण एकदा पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकवतो ना, तशी गंमत आहे। परिस्थिती आता बघतो, जरा अंदाज घेतो ना। मला तर अजून संसद कुठल्या बाजूला आहे आणि कुठून आत जायचं हेच माहीत नाही, तर आत गेल्यावर बरोबर शिकणार आहे कुठं मराठी भाषा, पुढल्या माणसाला कोणती भाषा अभिप्रेत आहे तशा भाषेतच मला बोलावं लागणार आहे ना। जर मी एखाद्या भाषेत बोललो, समोर ज्याच्यासमोर मला प्रश्न मांडायचे त्याला ती भाषा जर त्यांना कळत नसेल तर मग त्या भाषेतच बोलावं लागेल ना। त्यामुळं शिकत असतो ना, जसं उत्तर द्यावंच लागेल ना साहेब। हां, लंके साहेब, या निवडणुकीने तुमचे राजकीय विरोधक देखील वाढले, पालकमंत्री हे तिथले तुमचे राजकीय विरोधक झालेले आहेत, तर आता पुढील भविष्यामध्ये अनेक अडचणींना देखील सामोरं जावं लागेल। केंद्रात सरकारनेही कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं साधून घेणार? निलेश लंकेचा जन्म हा संघर्षातून झालेला आहे। माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला एका शिक्षकाचा मुलगा ह्या पदापर्यंत पोचतो। माझा राजकीय प्रवास तर मी बऱ्याच वेळा सांगितलं, म्हणजे माझा 2010ला सरपंच, 12ला पंचायत समिती सदस्य, 14ला उपसभापती, 17ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्य झालो, 19ला आमदार झालो आणि आता 24ला खासदार झालो। हे सगळं संघर्ष उकळून पेलो आहे ना आम्ही, त्यामुळे हे काय आमच्यासाठी नवीन नाही। संघर्ष, विरोधक हे आमच्यासाठी नवीन नाही, पण मी विरोधाला विरोध करणारा माणूस नाही, मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे। आपला जो रस्ता आहे, आपल्या रस्त्याने जायचं, राजमार्गाने आपण पुढे जाऊन ते आपल्याला यश हासिल करायचं आणि लोकांना न्याय द्यायचा।
थँक्यू कटोरी बनाला